हरी कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि भावार्थ रामायण अंतर्गत अरण्यकांडातील 18वा अध्याय चालू आहे. रावण सीतेला अशोकवनात पाठवतो ह्याबद्दल सविस्तर असणार ह्या अध्यायामध्ये विश्लेषण आहे. तरीही सर्व प्रेमी मायबाप भक्तांनी असणारं भावपूर्ण विचार घेऊन असणारा त्याच्यातला मथितार्थ असणारा श्रवण करावा आणि त्याच्यातला ब्रह्मरस असणारा सेवन करावा. हरी हरी श्री रामचंद्राय नमो नमः. जटायु स्वय रावण वदिता झाला करोनी छळन ते देखोनी सीता जाण झाली आपण अति दुखी. जटायूचे उपडिता पांख भूमी मूर्छित जीव निषेख त्याचे देखोनी आसुक परम दुःख सीतेसी. न पवतीच श्रीराम लक्ष्मण जटायू करिता सोडवन तो त्यासी चाले मरण कपटी रावण दुरात्मा. जटायूसी म्हणे आपण तुझे मज नयेची का मरण तू बळीया बळी संपूर्ण मज लागी प्राण वेचिला. युधी गांजोनी रावण माझी केली सोडवन तुझे करोनी छळन मारी रावण महापापी. ऐसे बोलोनी सुंदरी ललाट पिटी निज करी. जो होय माझा सायकारी तो निशाचरी मारी जे. वेगी पावता श्री रघुनंदना तरी तुझा वाचविता प्राण माझी करिता सोडवन रणी रावण मर्दोनी. जटायू सबळ धावणे करी जटायू माझा सायकारी जटायू माझा निज कैवारी तोही निशाचरी मारिला. रावण विचारी मानसी चराचर साये श्रीरामासी बलता सोडविल सीतेसी शीघ्र लंकेसी हे न्यावी. शंकरे टाळिले जटायू ज्ञानी उठिला आन मजन ठाके लंका बोन शीघ्र गमन करावे. गेली आ जटायूच्या घाता दुःख बरे आक्रंदे सीता. तिसी धरावया मागुता होय धावता लंकानाथ. रावणासी म्हणे सीता तू मला लंकेसी नेता करविसी राक्षसाचे अंता तू निजगाता पावसी. जटायूसी करितारण तू आदरिले दाती तृण तेणे आलिया श्रीरामबाण. कुळ निर्दळन तुझ सहित कासया समुद्राच्या कायसे लंकेचे त्रिकुट. बाणे के करील पीठ तुझ सगट राक्षसा.
ऐसे बोलता सीतेसी कोपाल रावणासी मग दावोनी दरी केसी जेवी जीवासी अंतक रावणे धरिताची सीता रागे लोटी लंका नाता तो चांचुरोनी पडे पालता धावे मागुता धरावया जेवी भेका पासी आलिया सर्प तेवी सर्वांगी होय कंप देखोनी सीतेचा प्रतापाती कंप रावणा युदा प्रवर्तलिया सीता मज नाटोपे सर्वता ऐसे कळले लंकानाथ श्रीराम कांता दुर्धर ऐसे रावणे विचारोनी मनी विसाभुजी आकळोनी सीता धरली आवळोनी जेवी का स्वप्नी निधान मज सीता झाली प्राप्त रावणाचा मनोरथ स्वप्न प्राय अवगायर्थ तोही कथार्थ उदाहरा जरी निर्बळ असती सीता तरी रावण बलात्कारे भोगिता तिची जाणोनी सबळता होय प्रार्थिता शरणार्थी रावणा पासोनी सीता क्षण न लगेची स्वय सुटता परी निर्दाळा वया दुष्टा समजता निजहरणार्था क्रंदे पुढील रामायणी कथा दुसरे निरावण हरी सीता उल्हास राक्षसाचे चित्ता लंकेश नेता तो होय रथ भंगिला तो जटायून नाही आणविले इमान गगन गती दशानन सीता घेऊन निघाला सीता सोडविली जटायून तेने सुखी झाले ऋषी जन सवे चितचे करितारण तपोदन तळमळती जळचर भूचर खेचर जंगमानी स्थावर तळमळती जीव मात्र सीता दसवकत्र नेताची सीता निज खांदी घेऊन खेचर गती निघे रावण टाकावया लंकावून सवेगा पण निघाला तो मार्ग कळावया श्रीरामासी सीता सांडी निज चिन्नासी मार्गो मार्गी निज माळेसी सांडी सुमनासी मार्गार्थ श्रीराम येईल धावोन्यासी ही आशा सीतेची मानसी या लागी मार्गा मार्गासी प्रदोसो प्रदेशी चिन्हे टा सांडे उलंगोनी महापर्वत पंत कर्मिला महादुस्तर शुद्धी पावावया श्री रघुनाथ वस्त्रे सुद्धा शुद्धार्थ सीता सांडी लंगोनी पर्वता थोर थोरा कृष्णा येण्या तुंगभद्रा नदिया लंगोनी दुस्तरा लंकापुरा मजने तो धावना धावना नये वेवे श्री रघुनाथा कोणी न देखे सोडवितायसे जाणोनिया सीता परम चिंता पावली शुद्धी सांगावया श्रीरामचंद्रा भोते पाहे श्रीराम भद्रा पर्वत माता पंचवानरा देखे सुंदरा दुरोणी श्रीरामाचे जीव प्राण वानर होती पाचवी जन सीता जानोनी संपूर्ण वस्त्रावरण ते त्यागी वस्त्रावरणे वरीचे वरी सीता सांडी हे नहे चातुरी जाणोनी अवताराची थोरी त्यागी सुंदरी शुद्धार्थ पितांबर कनक शोभाती अलंकाराची प्रभा शुद्धी सांगावया निज वल्लभा पद्मगर्भा सोय सांडी नीळ पिता रक्त देखा पाहतसे मद सन्मुखा वानरा माझी तो माझा सखा तो रघुकुळ टिळका शुद्धी सांगू श्रीराम नामांकित खेवने कर मुद्रिका कर कंकणे पितांबरी बांधो नितीने शुद्धी कारणे सांडिली सीतेचे वरोनी सांडिता ती आली हनुमंताच्या हातात तेने वंदो निमाथा होय सांगता सुग्रीवा
तव सुग्रीव म्हणे हनुमंतासी, हे तू ठेवी आपणापासी, कैचे आले पाकासी, विस्मयो त्यासी वाटत, सवागे भागे ज्याचे माथा, श्रीराम मुद्राये त्याचे हाता, उल्हास हनुमंताच्या चित्ता, श्रीराम कार्यार्था उद्धत, श्रीरामा वेगी धाव पाव, ऐसा ऐकता सितारव, मग अवघे वानर मानिती, अपूर्व जे नबी कोण अनुवादे, श्रीराम नाम अमृत गोष्टी, उठ्ठी नभाचिये पोटी, अवघे पाती उर्ध्व दृष्टी, परिवदता दृष्टी लक्षेन, एकताक्षरे ऐको येती कानी, परिवदता न देखे नैनी, जरी मानू आकाशवाणी, तरी अक्रंदोनी अनुवादत, ऐकोनी सीता क्रंदन आले, हनुमंता स्फुरण मग, तिची करावया सोडवन, नभी उड्डाण करू पाहे, दोन्ही वळोनी वज्रमुष्टी, पाय वटारिली हा दृष्टी, रागे थरकत पुसाटी, भूमी आपटी, सक्रोध निर्दाळवया, दशवदन आपटीस, दसवदन काळाग्नि रुद्र दैदिप्यमान, सगळे गिळो पाये गगन व्यासूर वदन भासत, निवटावया दशशिरा, दात खातसे करकरा, रोम भाऊ थरकती थरथरा, कोप वानरा निवार, करिता वानरे उड्डाण, गेले ध्रुवलोका समान, तो तळी पळाला रावण, सीता घेऊनी लंकेसी, ऐसे हनुमंते देखता दृष्टी, रावण भय घेऊनी पोटी, समुद्राचे परतटी उठावटी पळाला, जटायू परी साती दारुण, वेथेही उठो पाये विघ्न, तेने दाखे पलायमान, लंका भवन टाकिले, लंकेसी गेला लंकानाथ, हनुमंते क्रोध केला शांत, लंका जाळीन निमिषार्धात, हे पोटात दरड धरिले, राक्षस मधुराचिया कोटी कोडी, मारीन रा न लागता अर्ध घडी, ऐसिया कोपाची चोघडी, शांती बुडी साठविली, तो येरीकडे लंकानाथ, सीता मज झाली प्राप्त, येणे उल्हासे नाचत, येथे रघुनाथ केवी पावे, अति दुर्घट लंकागड, भोवता समुद्राचा गड, नचले रामाची चरफड, मार्गा अवघड येथे यावया, रावण सांगे सीते प्रती, तुझ मी आणिले नभो गती, श्रीराम लक्ष्मण पदा विगती, कैसे नियती आठाया, क्रूर स्वापदेवनी वसती, मार्गा दुर्घट पर्वती, दुस्तर सरिताचे स्तोत्री, किवी रघुपती येऊ पाहे, ऐसे नि आलिया कष्ट कोडी, दोघे मानवे बापुडी, मज मारिता न लगे घडी, त्याची को गोडे तू गोष्टी तू सांडे, त्या दोघासी चारी भुजा, मजे कलिया विस भुजा, मी मारीन श्रीराम राजा, निज पैजा जानकी, या परिओ विचारिता, येथे नवे श्री रघुनाथा, तू मज वरुणी, आता राज्य भोगता सुखी भोगी, अनर्घ रत्नाचे अलंकार, वस्त्रे दिवे मनोहर, पटक मेखळा गंभीर, विचित्रहार मणिमय, चंदनानी कृष्णांगरू, कस्तुरी कुंकुम केशरू, विलेपणे सुका पारो, सुख शेजारो सुमंता सुमनांचा, दोघे बैसोनी मानी, क्रीडा करोनी नंदन वनी, आता लंकेचे भोनी, अशोक वनी सुख भोगू, इंद्रादिक सुरवरा करीन तुझे आज्ञेचे किंकर, मंदोदरी आदी अंतपुर, त्या निरंतर तुझ्या दासी,
कायसी मृगाची कांचोळी कंचुक्या लेई मुक्ता फळी अर्धचंद्र लेई तो भाळी मस्तकी जाळे गजमुक्त श्रीराम प्रिया भोगी दशशिरा हा तुझ बिरदाचा तोडर रावणे हरिली सीता सुंदर हा चरणी गजरा दुंबाचा सीता रावणाची पटराणी ऐसिया वांकी गरजती चरणी ऐकोनी रावणाची वाणी सीता संतो सोनी बोलत. हे लक्षात आलं का? अंतर्मुखून बघा. रावण हा हम रावण असतो, कसे कसे आवरण टाकतो. म्हणजे वास्तविक स्वरूपाला पोहोचलेला हा फक्त म्हणजे सीता आहे. आणि हे आंतरदृष्टीत नावच आहे भावार्थ रामायण. रामायण म्हणजे साधं हे समजू नका. रामाची पूर्ण ओळख करण्यासाठी आवरण असतात. ही आवरणाचा त्याग कसा कसा हाम रूपी रावण कसा कसा आवरण टाकतो आणि किती लोभाचे विचार देतो. सत्स्वरूपाची जी सीता आहे म्हणजे वास्तविक असणारं त्यांना पोहोचणारे जे तेच पाहिजे त्यांच्यावरती गेलेलं त्यांना आवरण टाकून बघतात. लोभाचं टाकतात, कोणते आमिष टाकून बघतात. पण कोणत्यालाही देखील पहा किती संकट आहे. हा रावण असणारा संकटामध्ये टाकतो. कसं टाकतो? लोभामध्ये टाकतो. पण सीतामाईची वरती कशी आहे? तेवढे असून देखील क्रोध करतात का? क्रोध न करतात. त्याला कसे त्याला आवरणातून त्याला तर त्याग करतातच. त्याग करून सध्या त्या रावणाला समजूत टाकून रावणाला माहिती आहे कोणत्याच आहारी जात नाही, पण टाकून बघतात, टाकून पाहतात. पण त्या आवरणाला असणारं सर्व असणारं निष्फळ एखादे एकदम धुळीवत किंवा कचरावत जाणून त्यांना पुढे असणारा मार्ग दाखवतात. अशा लेवलचं असणारं दाखवून पुढे असणारे हे काय करतात त्याचं आपण पाहूया. काय आता पुढे बोलतात ते बघू. मरले निर्लज्जा दशशिरा काय बोलतोसी चकुरा तुझ सारिका निलाजिरा जगी दुसरा सेना स्वयंवरी दाविता बळबंड धनुष्ये दंडिले वितंड सभेत झाले काळे तोंड श्रीरामे कोदंड भंगिता ते न करिसीच माझे हरण काळे वदन पलायमान तू तो सुरपनके समान नाकेवरी जलपसी सदाची तुझे काळे मुख न राहावेची राम सन्मुख माझा धरोनिया विलास मागो भिकालासी भीक मागता मनसी जननी आणि आता मनसी करीत पत्नी तुझ सारिका मात्र गमनी आन त्रिभुवनी आसेना संन्यासी आणि चोरी करी यती धर्मी आणि परदारी हे तुलसी साजे गा थोरी तू नाना परी मात्र गमनी करिता जटायुषी रण त्वा दाती धरिले तृण मज सांडोनी पलायमान तेव्हा अंगवान काय झाली घालिता श्रीरामाची आन जटायू बोलिला सत्यवचन त्वा कपटे करोनी छळण घेतला प्राण जटायूचा माझा भोग भोगू पाहे रावण ते आर्धर्मे काती दूषणा वायेसी विष्टेचे भक्षण आणि अमृत पान चकोरा तैसी सीता श्रीरामासी रावणा उपभोग राक्षसी अभिलाषिता जानकीसी अनायासी मरशिल गजाचे जे आभरण ते रासभा घालिताये मरण तैसी सीता विलासिता रावण कुळ निर्दळना पावसी सकळ रस सेविता मासी परिदीप चाकिता मरण तिसी तेवी राज्य भोगिता रावणासी सीता विलासी प्राणांत
स्तनपाणीच्या पत्त्या उत्तम पक्वाने सेविता ते त्यासी नजरे सर्वता तेवी लंका नाता जानकी जरी झाले अनर्घे रत्न तरी ते नहे शालिग्रामा समान तैसी सीता श्रीराम भोगायतन ते दशानन केवी पावे ऐरावती बैसे इंद्र तेथे बैसो जाता मरे खर सीता विलासी दशवक्त्र सकुळ गोत्र निमेल सुंदरास्ता सुखरूप तोची श्रीमुख मुरादाविती अति संताप रावणांगी सिमुरे पाप सीता सुक्रोपत्यान हे ऐसिया नाना सर्व युक्ती रावणा निर्बच्छी सीता सती तेने कोप लंकापती मग दुता प्रती बोलत राक्षसा माझी बळी संपूर्ण कपट कर्मी अति प्रवीणासे बोलावनी 8 जण सोय रावण सांगत तुम्ही दुर्धर निशाचर होनी जनस्थानी एकत्र राम वधार्थी निरंतर अति सादर राहावे मारिले त्रिशरात खर दुषण खर त्या रामानी आम्हा बद्वैर तदरती तुम्ही 8वी वीर साधावे छिद्र अति यत्ने सन्मुख युद्ध करिता त्यासी जीवे मारिल समस्तासी या लागी अति गुप्तत्वेसी त्याचे वदार्थी साधावे मारू जाता श्री रघुनंदन तुमासी निर्दळील लक्ष्मण एकेची वेळे दोघे जण साधोनी आपण वदावे निजले असतावनी निदसुरे मारावे दोन्ही कासनी भोजनी सैनी उदक पाणी साधावे पडिल्या श्रीरामाचे दृष्टी मग जिन्याची कायसी गोष्टी 8ची श्रे निवटी शरवृष्टी प्रतापे या लागी आपणा लपोनी जनी विजनी गमना गमनी सीता सुद्धी पातावनी शिंतरोनी मारावे छळे बळे कपटे मेळे दोघे मारावे एक वेळे तदर्ती तुम्ही परवळे सोकारे समूळ साधावे मारिल्या राम लक्ष्मण तुम्हासी दिदल्या जनस्थान तेथे नांदावे आपण ढोल निशान लावणी ऐसे सांगो नित्यासी रावणाला सीते पासी तिसन्यावया निज भवनासी ग्रे चोपासी श्रंगारिली गुडिया तोरणे विचित्र मखरे सोबती मनोर सीता दे कोणी मंदिर मजा अनुसरे तैसे करा रावणे हाती धरोनी सीता मंदिरे दाखवी अपूर्वता दावनी आपली समर्थता अति एकांता निली पाहता कोण न देखे दृष्टी आणि दुजियाची न पडे दृष्टी ऐसिया एकांता गोरठी उठी आणली रावणा सवे अति एकांता निशंका आली से सीता हा मज झालिया झोंबता लंका नाता उपटीन सुंब निसुंब चंड मुंडा मुंड जेवी जगदंबा करी दुखंड तेवी रावणाचे बळबंड खंड विखंड करीन मी श्रीराम सेवेचे धड पुढे माझे अंगी बळगाडे रावण 10 मुखाचे किडे मज पुढे केवी झोंबे विसाभुजांती वाम करे दडपोनी निज भारे सुकुंडल दाही श्रे चमत्कारे खुडीन याची छेदावया कंठनाळे का लागली शस्त्रबळी नखे खुडीन शिरकमळे रावण केवळ तृण जैसे आलिया इंद्रजित कुंभकर्ण मारीन चढकरणाने हनोन कुमार सैनानी प्रधान निर्दाळीन क्षण मात्रे माझे लंकेसी आगमन रावण निर्दाळावया ससैने ते कांती पावलिया पूर्ण भीड कोण राखील श्रीराम सेवा फळ संपूर्ण निर्दाळावया दोंद दारुण ते ज्याचे निन हे जाण भक्त पण त्या नाही सीता श्रीराम निज शक्ती
ते केविया कळे रावणा हाती, येणे बळे सीता सती आली एकांती निशंक. सीता ना कळे निज बळे हे रावणासी समूळ कळे, मग विषयांचे प्रीती मेळे चरण कमळे वंदिले. सीतानोनी एकांता रावणे चरणी ठेविला माता, मज विसे शरणांगता करपा तत्वता करे सीते. त्याजोनी श्री रघुनाथा मज कवरावे त्वा तत्वता, माझी वाचा न करी वरता शरणांगता नुपेक्षी. तुझी वंदिली चर कमळे मस्तकी लागली ओ कोमळे, कर स्पर्शे आती मवाळे मन कळवळे भोगार्थी. जिचे चरण सुख रूप तिचे भोगिता स्वरूप, मज येईल सुख अमूप कृपा रूप वरी माते. मी तवा ती गर्वी रावणा ब्रह्मादी देवा नये शरण, दानो मानवा पाळ कोण तो मी तुझे चरण वंदितो. चरण वंदोनी आदेक होईन वश्यवर्ती सेवकानुदिनी, तुझा आज्ञाधार कृपा नाये याचक भोगार्थी. सीतेचे चरण धरोनी हाती रावण येतसे काकुळती, मजांगिकारी भोगार्थी तो सीता सती हसली. सुरवरा वंदे श्रीरामचंद्र, त्यापुढे तुच्छे राक्षसंद्र. सांडोनी गजेंद्रारोहण खर तैसा तू, सांडोनी अमृतपान करावे कागविष्टा भोजन. तेवी त्याजोनी श्री रघुनंदना तुच्छे रावण भोगावा. सांडोनी सत्संगती बैसावे शुक्राचे पंक्ती, तेवी त्याजोनी श्रीराम रघुपती. रावण दुर्मती भोगावा. कागा घरी श्रद्धा विधान ते विष्टेचे पितृतर्पण, ते न स्वीकारिती ऋषी जन ते सेवन कागाचे. ऐकोनी सीतेचे वचन रावण कोपला दारुण, तुझ श्रीरामाचे दर्शन कल्पांती जाण हो नेदी. तुझ श्रीरामान्वेची भेटी तुझ त्यासी करो नेदी गोष्टी, तुझ श्रीरामा देखो निनेदी दृष्टी. मी महाटी रावण सीते ऐके सावधान, तुझ मी वधीनापन. का तुझ मी कुजवीन जो तू शरण मजयसी. तुझ नेदी अन्न पान नेदी अभंगादी मर्दन, तुझ नेदी शया सुखासन जो तू शरण मजरेसी. मस्तकी जीव पडती भारी वस्त्रे लागती वज्रापरी, तुझ मी पिढीन तोवरी जो तू अंतुरी होसी माझी. पैल पाहे इंद्रजित कुंभकर्ण कोट्यान कोटी राक्षस गण, कुमार प्रधानाती दारुण मशक कोण श्रीराम. श्रीरामानी लक्ष्मण ते तव राक्षसाचे भक्षण, तुझी कोण करील सोडवनाग्रही पूर्ण तू मूर्ख. माझे राक्षसाई घालो निघाला, राम लक्ष्मण गेला मेला. सीते अंगीकारी मजला सांडी आपला दुराग्रह. पाप भोगाची राशी वनी कष्टली सरामा सरसी, परम पुण्य लंकेशासी भोगी सुखासी जानकी. पाप असेल तुझे माता तरी सांडिसी लंका नाता, भोगू मनसी रघुनाथा तरी तो सर्वता निमाला. ऐकोनी रावणाचे बोलणे सीता हसिनली सत्राने, तू मज भोगावया कारणे मरण धरणे बैसलासी. पतंगे आकळीता दीपासी जळो निमरे स्नेह गतीसी, ते तुझ दशा रावणासी मदभोगेसी मरणार्थ. चोरी करिता परदारेसी चोरी गेली आयुष्य येस कीर्ती. श्रीलंके वैद्यादी परे बैसेल खरी तुझे. मारिले मनसी रघुनाथा हे तव तुझी मिथ्या वार्ता. श्रीराम काळाचा नियंता एकाता सांगेन. नेनसी श्रीरामाची थोरी मृत्यू श्रीरामाचा ज्ञावरी.
सकुळ मरण दस्री मग भोरी राक्षसा श्रीराम बाणाती तिकट दाखे समुद्र देईल वाट बेदिल गिरी त्रिकूट दाई कंठ छेदिन इंद्रजीत सबळ बळ प्रवीण क्षणार्धे मारिन लक्ष्मण कुमार वीर प्रधान सैने घाये प्राण जातील निदसुरा कुंभकर्ण रणी हरविल नाक कान लागता श्रीरामाचा बाण उभ्या प्राण सांडिल ऐसे बोलो निसिता क्षोभे पाहे लंकानाता त्यासी चळकाप सुटला चित्ता दुर्धर दुतापाचारी म्हणे इसी भलाने कांत क्षोभे करील माझा घात विचारी पडला लंकानाथ करत कार्यात साधेना भोगिले नावचे बळत्कारी पाया पडल्या नांगिकारी सीता पतिव्रता खरी राज्य भोगावरी भुलेना सीता सती पतिव्रता सत्य माळले लंकानाता आपल्या निज स्वार्था होय राखता निज जानकी त्रिजटा रावणाची भगिनी गुज सांगे तिचे कानी सीता निवोनी अशोकवनी सावधानी राखावी अशोकवन ऐकता गोष्टी बांधी सीता शकुन गाठी शोक पळाला उठावटी होईल भेटी श्रीराम अशोकवन ऐकोनी कानी अशोकवन देखे नैनी अशोकवन श्रीराम हृदय भोनी सीता तत्क्षणी राखिली सीता राखिली अशोकात अशोका माझी श्री रघुनाथ ती पासी असे तो सतत सावधानात सुखरूप एका जनार्दना शरण सीता प्रवेशली अशोकवन अशोकी नाही शोक बंधन सीता ते स्थान पावली श्रीराम जय जय राम राम कृष्ण हरी स्वस्ति श्री भावार्थ रामायणे अरण्यकांडे एका कार्तिकाया सीता शोकवन प्रवेशो नामाष्टदशमो अध्याय पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि श्री राम जय जय राम 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 हरि हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत हरि ओम शांति शांति शांति।